पण नवरदेवाला शेवंतीत घोडं का देत होते? घोडी नव्हती बरं देवा, शेवंतीला घोडं असायचं घोडं. मग घोड्यावर नवरदेव जगताप बाबा का बसवायचे? मी आतापर्यंत 50,000 पोरायला विचारलं, पण ते म्हणले आपल्याला काय पतात नाही बाबा. मग तू बसला का नाही घोड्यावर? ते बसलो त्या घोड्यावर, पण काय नाही म्हणला, मागचे बसत आले म्हणून मी बसतो. महाराज, जातवान घोड्याच्या पाठीवर 6, 9 आणि 14 नाड्या असतात. त्याच्यातली एक नाडी इतकी प्रभावशाली आहे, इतकी प्रभावशाली आहे की ती नाडी खटवा आणि किलिंबी मुलाला पाठीवर बसू देत नाही. खटवा आणि किलिंबी मुलाला ती पाठीवर बसू देत नाही. आणि ज्या घोड्यानं नवरदेवाला पाठीवर बसू दिलं नाही, तो नवरदेव लग्न करण्याच्या लायकीचं नाही, हे ते जातवान घोडा सांगत होता. म्हणून घोड्यावर बसवायची पद्धत होती घोड्यावर. पण घोडेही तसे लागतात ना, नाही तर काय 2 मेले गांजा कसतो, दिन में चले 8 कोस. 2 जण फुल पेले आणि त्या कुठं पैण होत असते का, चलत असते का? आणि हे ते बारक्या टांग्याचे घोडे तुर 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 खरपडे चालले आणि कसे जातील ते असले घोडे का? घोडा जातवान असावा, त्याचे ती नावं आहेत, त्याच्या ते आगळ्या वेगळ्या, त्याचं असे प्रचंड घडी तो चिष्टे काढी धर्मागरी देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी वारुते वागवी अर्जुनाचे. आवाज द्या. याज्ञिकार पिती मंत्राच्या होती तो द्रुपदी प्रतिभाजी मागे देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी वारुते वागवी अर्जुनाचे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी वारुते वागवी अर्जुनाचे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. विठ्ठल वासित पावनाती भासती पंचानन समानातया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु. वाद्यभूषित पावनती प्रत्यक्ष अमरेंद्रा समानतयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वराराका जी कीर्तनी वही वासित लोका तयाची आचरणी नमनगा. मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्म याचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा. जेणे धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतर लाजयाची आपुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो. विठ्ठल विठ्ठल वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचे गुरुवर्य विश्वगुरु निवृत्तीनाथ यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वगुरु निवृत्तीनाथांचा आहे. मालक या अभंगाद्वारे विटेवरच्या मालकाचा साधकाच्या बाबतीत भक्ताच्या बाबतीत जो
प्रचंड गोड असा जिव्हाळा आहे, तो या अभंगाद्वारे कर्मशील जिव्हाळा प्रतिपादित करतात. विठाला विठाला ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, या विश्वाच्या सर्व उतरंडी घडामोडी करायची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, विश्वाचा मालक म्हणतात. या सगळ्या घडामोडी महाराज मगाशी फेटा बांधत असताना 10-5 थेंब पावसाचे येत होते. हे पाऊसही बंद करायचा ज्याच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे, तो जगाचा बाप आहे. नुसता पाऊस नाही, जग बंद ठेवायचं का चालू ठेवायचं ज्याच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे. आताशी पेट्रोलनं डिझेलनं सुरुवात आहे. हो, महाराजांच्या गाड्या इथून घरी जावा. ही सगळी सत्ता कोणाच्या हातात आहे माहितीये का? त्याच्या हातात. ते काय करील काही सांगता येत नाही. पण ही सर्व सत्ता ज्याच्या हातात आहे तो उचिष्टे काढी धर्मा घरी. तो पांडवाच्या यज्ञामध्ये पंतराळ्या उचलायला लागलेला आहे. उष्ट काढणं म्हणजे पंतराळ्या उचलणं, यज्ञातल्या त्या सप्ताहातल्या झाडून काढणं, स्वच्छता ठेवणं, हे पंढरपुरातला मालक जगताप बाबा तो करायला लागलेला आहे. देखिला माय चक्रभुज स्वभावी, सुदर्शन आहे त्याच्या हातात. त्याच्या सुदर्शनात काय पावर असेल महाराज कल्पना करा. लाक्षाग्रह नावाचं घर बांधलं, पुरोचन नावाचा मिस्त्री होऊन गेला. या मिस्त्रीनं लाक्षाग्रह बांधलं, दुर्योधनानं त्याला इकत घेतलं बेलुकर राजे, आणि सुंदरसा वाडा बांधला. तो ज्वलनशील वाडा होता, त्याला नंतर लाक्षाग्रह पडलं. या लाक्षाग्रहात पांडव आणि कुंती आईसाहेब झोपलेले असताना वाडा पेटायच्या आधी सुदर्शन मारला आणि 14 योजनापर्यंत पांडव आणि कुंती सुखरूप नेऊन टाकले. ही ज्याच्या सुदर्शनात ताकद आहे ते सुदर्शन त्याच्या हातात आहे. एक कल्पना करा सुदर्शन किती प्रभावशाली आहे मालकाचं. अर्जुनाला जयद्रथ जर नाही मारला तर संध्याकाळी दिवस मावळल्याच्या नंतर स्वतः अग्नीत उडी टाकायचा हा अर्जुनाचा पण होता. मग अशा वेळेला जयद्रथ लपून बसेल आणि दिवस मावळल्याच्या नंतर बाहेर येईल म्हणजे अचानक अर्जुनाला मरावं लागेल. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं 3:15 वाजता सुदर्शन फेकलं आणि सूर्य झाकून टाकला. जगताप बाबा सूर्यच झाकला, सूर्य त्याच्या सुदर्शनानं. आणि लक्षात आलं दिवस माळवला म्हणून अग्निकाष्ट भक्षण करण्यासाठी अग्नीमध्ये आपला दिवस समर्पित करण्यासाठी अर्जुन बाहेर आले. त्यावेळेला विटेवरच्या मालकानं सुदर्शन काढलं. हा जयद्रथ आणि हा सूर्य. काय त्या सुदर्शनात पावर असेल. हे सुदर्शन त्याच्या हातात आहे. पुढे ऐका. एकदा इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती आणायचा होता. बाणाची शिडी केली. त्या बाणाच्या शिडीवरनं अर्जुन अमरपुरीत गेले आणि येताना इंद्राचा ऐरावत हत्ती आणायचा. किती टनाचा? घरी गेल्यावर आकार काढा. त्या हत्तीचं वजन काय असेल. त्या हत्तीचे 4 पाय बांधले आणि झोळी बगलात टाकावा अशी पायातून हात घातले आणि हत्ती मागून टाकला. त्या बाणाच्या शिडीवर चालत असताना शिडी मोडायची वेळ आली. त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकानं खालून सुदर्शन लावलं, शिडी वाचली. जगताप काका ही त्याच्या सुदर्शनातली ताकद आहे. बस झाले 3 पुरावे. असे 100पेक्षा जास्त आहेत पण आपला काला येईन याच्यातच. विठाला विठाला चक्रभुज स्वभावी हे त्याचं सुदर्शन आहे. पण तो अर्जुनाच्या घरचे घोडे धुवायला वारुती वागवी अर्जुनाचे काय लिंत आहे महाराज. याज्ञिकार्पिती मंत्राच्या आहुती सुडाळ यज्ञ कुंड आहेत. शास्त्रोक्त पद्धतीनं, वेदोक्त पद्धतीनं, पुराणोक्त पद्धतीनं आपल्या सनातन संस्कृतीच्या दंडकानुसार यज्ञाचे कुंड तयार केले, अग्नी स्थापित केला, प्रगट केला, देवता स्थापित केल्या. अगदी तिथे गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष असं आगळं वेगळं चैतन्य निर्माण होतं त्या यज्ञ मंडपामध्ये. आणि हा सर्व यज्ञ मंडप मोठ्या सायासानं केला. जगताप बाबा त्या प्रत्येक कुंडामध्ये प्रत्येक देवाला आहुती टाकल्या जाते.
यक्षाय स्वाहा, किन्नराय स्वाहा, विद्याधराय स्वाहा, दिक्पालाय स्वाहा, चारुहासाय स्वाहा, परमहंसाय स्वाहा. ह्या 33 कोटी देवता. इंद्राय स्वाहा, सगळं. ब्रह्माय स्वाहा, सर्व देवता. काशीतल्या मालकांच्या नावानं होत्या, पंढरपुरातल्या मालकांच्या नावानं होत्या. ह्या सगळ्या गोष्टी काय प्रचंड व्याप असेल त्या, किती किती गोडवा असेल त्या मंत्राचा कर्मकांडातला. आणि एवढा मोठा उल्हासानं ती पाणिनीची सुक्त म्हणून त्या हवनामध्ये हवन सामग्री टाकायची आणि घृत तूप टाकायचं बेलुकर राजे. आणि मग तो देव प्राप्ती. याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती. याज्ञिक म्हणजे अग्निहोत्री लोक, प्रचंड अभ्यासू लोक आहे की नाही देवा, ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ असते आणि टोक सुईच्या आणि सारखं टोकदार असतो, ती लोक पाणिनीचे सुक्त. काय प्रसन्नता आहे त्यांच्या वाणीमध्ये. आणि अशा आहुत्या ज्याच्याकरता टाकायच्या था, तो देव द्रौपदीची तर भूक लागल्यावर भाजीचा देठ मागत होता. तो द्रौपदी प्रति भाजी मागे. काय काय नाविन्य त्याच्यामध्ये. विश्वगुरु निवृत्तीनाथ सांगतात, निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ. निवृत्तीनाथ, विश्वगुरु निवृत्तीनाथ सांगतात की ते दैवत अंतःकरणातलं मनोरथ पूर्ण करणार आहे. पांडव कृतार्थ कृष्ण नामे. आणि त्या देवाच्या नावानं पांडव सुद्धा दत्तोपंतजी कृतार्थ झाले. इतका त्याचा प्रभाव आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला उत्सव चालू आहे. मा आदिशक्ती माता, कामाख्या माता, प्राणप्रतिष्ठा. माझ्या श्रीमद भागवतामध्ये 9 नारायण आले. कवी नारायण, प्रबुद्ध नारायण, पिंपलायन नारायण, करभजन नारायण, असे 9 नारायण होऊन गेले. आणि त्या 9 नारायणांची सुद्धा स्थापना म्हणजे नवनाथ. विरक्त महात्मे. भगवान देवादिदेव दत्तात्रयांचं अधिष्ठान, त्रिदेवांचं अधिष्ठान. आपल्या संप्रदायामध्ये दत्तप्रभूंना एक अनन्यसाधारण महत्व आहे. गाणगापूर क्षेत्री भगवान दत्तात्रयांचं फार अलौकिक क्रिया आहे. त्याच्यामध्ये स्त्री राज्यामध्ये, गुरुचरित्रामध्ये आणि नवनाथाच्या ग्रंथामध्ये फारसं वर्णन आलं नवनाथांचं, श्रीगुरु दत्तांचं. आणि यक्षिणी, डंकिनी, किंकिनी, शंकिनी, चंडा, वितंडा, महाचंडा, कुंडा, ह्या सर्व देवता बऱ्यापैकी त्या चरित्रात पूर्णता आल्या. त्या सप्तमावल्या सुद्धा इथं स्थापित आहेत. देवादिदेव माझे विश्वनाथ भगवान शिवशंकरांची ती पिंड पाहिल्याच्या नंतर मन मोहून गेलं. काय तुमचा व्याप असेल मला काही माहित नाही जगताप बाबा, पण भगवान विश्वनाथाची पिंड पाहिल्याच्या नंतर असं प्रसन्नता वाटली की जसं आपण काशीत आहोत. गोड गोड. आणि देव आणत असताना कधीच कंजूशी करायची नाही. देव आणत असताना देव देव काय ते नंदी महाराज आहेत, काय ती पिंड आहे, तिच्यावर जर एक दुधाचा थेंब टाकला तर सरळ खाली दुधाचा थेंब येईल, अशी सुंदर सुरेल घडवलेली. कारण तिच्याकडे बघत असताना एक चैतन्य प्रसादिक मूर्ती वाटते. बाहेर येताना पाहिलं फार सुंदरशी. मा कामाख्या मातेचं अधिष्ठान करत असताना जो मंदिराला जो पाषाण वापरला तो नेवाशाचा पाषाण आहे, की ज्या पाषाणाला हजारो वर्ष आयुष्य असते, हजारो वर्ष आयुष्य असते. असं सुंदरसं सुरेल गोडसं केलेलं आहे. आणि या सर्व देवतेंची प्राणप्रतिष्ठा कायमस्वरूपी हवनकुंड सुद्धा स्थापित केलेत. कायमस्वरूपी संगमनवरी पाषाणाचे गोडशे हवनकुंड. म्हणजे भविष्यात एखाद्याला शतचंडी करायची, नवचंडी करायची, काही पाठ करायचे तर त्याच्यासाठी पुन्हा विटी आणणारे,
मग ती कोणाला बोलवायचं, कोणाच्या डोक्याचं माप घ्यायचं आहे का नाही देवा? कारण यज्ञकुंड बांधत असताना डोक्याला दोरा बांधावा लागत असतो, आणि मग ती दोरा कोणाला बांधायचा? कोण्या सुंबळ्याला नसतेच बांधी. कोणी म्हणेन माझ्या डोक्याचं माप घ्या. अरे तू डोकंच नाही ना नालायक, आणि तुझ्या डोक्याचं कसं माप घ्यायचं? आणि मग त्याच्या आकाराचं आता मी बोलतोय खरं बोलायला, तुम्ही बाजूला बसले म्हणजे ताण नाही मला. आता विठाला मग त्या अडचणी असतात. आता कायमस्वरूपी जसा माहूरला कुंड आहे, कोल्हापूरला आहे, सप्तशृंगी मातेच्या तिथं आहे, तुळजाभवानी मातेच्या दरबारात आहे, अशी ती कुंड आहेत. अशी सुंदरशी इकडच्या बाजूनं मी पाहिली, लाजवल्ली कुंड तयार केली, आणि खूप सायास करून, खूपसा प्रयत्न करून, खूपसा खर्च करून देवाचं काम जगताप बाबा तुम्ही केलं. तुमच्या या कार्याला गिरगावकराचा कोटी कोटी धन्यवाद. का धर्माचं काम केलं, भगवान दत्तात्रयांचं दर्शन होईल, मा कामाख्या मातेचं दर्शन होईल. एक आगळं वेगळं नाविन्य कामाख्या मातेचं फार मोठं नाविन्य आहे. महाराज सीताई साहेबांच्या स्वयंवरामध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आणि ब्रह्मव्यक्त्यांनी कामाख्या मातेला सुद्धा आमंत्रित केलं. कामाख्या मातेला सुद्धा आमंत्रित केलं. कारण सर्व चंडिका धनुष्यावर बसायला नकार देत होत्या. मग ब्रह्मवेत्ता कोण होते? जनकाकडं याज्ञवल्क्य, आणि त्यांनी कामाख्या मातेला आमंत्रित केलं, सांगितलं आई साहेब रावणाला धनुष्य उचलता कामा नाही, पण काही चंडिका तुमच्याकडे आहेत, आणि तुम्ही आदेश दिल्याशिवाय त्या चंडिका बसत नाहीत. आणि मग ब्रह्मव्यक्त्यांनी कामाख्या मातेला आमंत्रित केलं, आणि देवा काही चंडिका त्या धनुष्यावर आरूढ झाल्या, म्हणून धनुष्य उचलत असताना रावण थुत्रावर पडला. आणि म्हणून जगाची मालकीन लक्ष्मी आई साहेब मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना भेटल्या. हे कामाख्या मातेचे थोडस त्रोटक सांगतो. जगदंबेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या मातीतल्या एका शास्त्रींनी उल्लेख करावा. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार, वैकुंठवासी तुकाराम महाराज महामुनी, आणि त्यांच्या सोबतचे शास्त्री आदरणीय गुरुवर्य प्रल्हाद शास्त्री दैठणकर ज्ञानसूर्य, ते जगदंबेच्या बाबतीत काही गोष्टी अशा सांगायचे की त्या अंगावर असा काटा यायचा. प्रचंड अभ्यास, फार मोठं नाविन्य जगदंबेचं आहे. पण एकच काम करा, इथून पुढे जगदंबेच्या दर्शनाला येत असताना सुचिरभूत आलं पाहिजे. काही आपल्याकडे नियमावली असली पाहिजे. आपल्याला काय कुठं बसायची सवय, कशात बोट घालायची सवय, म्हणजे तंबाखूत म्हणा, चुन्यात म्हणा, कुठं काही बी चालता काही बी हात लावायची सवय आहे. आणि जगदंबेच्या बाबतीत ते चालत नसतं, इतकं डोक्यात ठेवा. एक पुरावा सांगतो ना, अभंगावर येतो. कालिदासाने माता जगदंबेची आराधना केली. कालिदास म्हणजे प्रचंड विद्वान होते. कालिदास आज ज्यांच्या नावानं महाराष्ट्रात पुरस्कार दिला जातो, जगताप काका त्यांना कालिदास पुरस्कार म्हणतात. प्रचंड विद्वान होते. आणि त्या कालिदासांनी आराधना केली बेलुकर राजे. पण आराधनेमध्ये काही रस्वदीर्घ चुकले, काही साधना चुकली, काही मंत्रोच्चार चुकला, तर इकडे संप्रदाय सुद्धा त्याचा निर्वाळा आलाय. मंत्र चळे थोडा, साधनेमध्ये पडत असताना, सेवेमध्ये पडत असताना, दर्शनाला येत असताना काही नियम पाळा.
कामाख्या माता तुमचं कल्याण करेल. 108 तीर्थाचं जल आणलंय, 108 तीर्थांचं जल. काय सुरेल मंदिर केलं, चमचमीत, इंद्राच्या वैभवाला लाजवील असं सुंदर आदिशक्ती मातेचं, भगवान दत्तात्रयांचं, नवनाथ प्रभूंचं आणि जगदंबेचे भगवान शिवजींचं असं गोड असं सुंदरसं अधिष्ठान निर्माण केलं. पुनश्च जगताप बाबा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सायासानं केलं तुम्ही, नाही तर कधी कधी करत असताना एखाद्या वेळेस मी पूजा करायचो ना देवा, तर लोक म्हणायचे काय काय लागतंय पूजेला, म्हणजे इथपर्यंत लोकायला काहीच नसते, आणि ती यादी सांगितल्यावर त्यांचे डोळे फाटत होते. मग काय नाही, ते असं करून घ्यायचं. ते पण म्हणायचे उभाट्यात पूजा करा, भोयट्यात पूजा करा, आकारातच करा, लवकरच करा, असे लय सांगणारे तऱ्हातऱ्हाचे लोक. असं वाटत होतं केळीच्या खांबानं हाणावं त्याला, पण परिस्थिती नाजूक, तितका रगीलपणा त्या काळात जमत नव्हता. पण सगळ्या गोष्टी, हवनाची सामुग्री मी पाहिली, काय किती किती म्हणजे असं सायास करून तुम्ही सगळं काही केलं. निश्चित या सर्व देवतेमध्ये त्या देवतेचं गोड असं चैतन्य स्थापित व्हावं आणि त्या देवता प्रसादिक व्हावा. देवता प्रसादिक झाली पाहिजे, नाही का देवा? नाहीतर काय नाही, एखाद्यानं मूर्ती मांडली 100 फुटाची, ती प्रसादिक नाही दत्तोपंत. आणि प्रसादिक मूर्ती नसेल तर तुम्ही तिच्या पायावर रक्ताचा अभिषेक केला डोक्याचा तरी ती पावत नसते. प्रसादिक. आणि म्हणून ह्या वेदघोषानं ह्या सर्व मूर्त्या प्राण आपलं चैतन्य त्याच्यात यावं, त्या प्रसादिक व्हाव्या आणि परिसरातल्या दीन दुबळ्या सामान्य सर्वसामान्य साध्या सुध्या शेतकरी राजा गोर गरीब सर्व भक्तांना दर्शन झाल्याच्या नंतर त्यांची कृपा व्हावी असं अधिष्ठान, या अधिष्ठानात चैतन्य व्हावं असं विटेवरच्या मालकाच्या आणि काशीच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ते काम तुमच्या हातानं गोडस महाराजजी व्हावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगावर येतो. विठाला उपस्थित पंचक्रोशीतून आलेली श्रोते जनार्दन तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. आल्या आल्या मी ज्यांच्याकडे थांबलो, छगुरावजी सानप त्यांच्याकडे थांबलो घंटा दीड घंटा, त्यांनाही धन्यवाद. मृदंग क्षेत्रातलं आपल्या ह्या परिसराला, पश्चिम महाराष्ट्राला, नाशिक जिल्ह्याला लाभलेलं मृदंग क्षेत्रातलं गोड सरत्न विकासजी बेलुकर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं या 10-12 दिवसात हे मोठाले लोक तुम्हाला कसे सापडे. तुम्ही जरा हुक टाकायचं काम तुमच्याकडे भारी आहे, तुमच्या हुकाला मासे येते, हे सुद्धा तुमच्या हुकाला सापडे. विठाला चला, तुमच्या परिसरातले आहेत, काय तुमचा स्नेह असेल महाराजजी आले ते सुद्धा. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज, गोड मृदंगावर प्रभुत्व आहे. खूप भगवान शिवजींची तुमच्यावर कृपा झाली, इंद्राची कृपा, मृदंग म्हणजे इंद्राची कृपा. प्रदीपजी महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. महाराष्ट्राच्या मातीत गायन क्षेत्रातलं आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण निळोबा महाराज, गोड ज्यांचं नाव आहे, सुरेल असं गायन आहे. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. त्यांच्या बाजूचे आदरणीय आमचे उत्तम दादा, गोड माणूस, दिसायला साधा पण आवाजाच्या लहरी गंगेच्या पाण्यासारख्या चलतात, असं उत्तम दादा तुम्हाला सुद्धा प्रणाम. ज्यांनी सुरुवात केली, गोड 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 सुरुवात केली, आदरणीय जनक महाराज. जनक आता लक्षात आलं मला. एकदा तुम्ही नाशिकला नेलत, पण त्याला झाले 13 वर्ष, 10 ते 13 वर्ष झाले. हो, मग इतक्या दिवसात कसं लक्षात राहील आहे का? 13 वर्ष तरी मग मेमरी कार्ड बरे. हो, आदरणीय जनक महाराज आहेत. वा वा, गोड 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 गोड. 22.5 गावापैकी एका गावातला जनक आहे. हो, त्याच्या आडनावाची माणसं 22.5 गावात आहेत, मोठी माणसं आहेत ती. आदरणीय हरिभक्तीपरायण गणपत महाराज आहेत. संस्थेचे विद्यार्थी, चोपदार मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या, आमचे ज्यांचे बाबा प्रचंड कर्मकांडामध्ये आणि पुराणामध्ये अशी खूप विस्तृत सूत्र ज्यांच्या कंठात होतं, ज्यांच्या वाणीत होतं, ज्यांच्या हातात होतं. काय नाव होतं बाबांचं? पंडित गुरु. वा वा वा. आमच्याकडे मराठवाड्यात सुद्धा एक पंडित गुरु होऊन गेले, पारडीकर.
घोड. मागे एकदा काकांकडे आलो त्यावेळेला त्यांची भेट झाली, मला जुन्या प्रत दाखिल त्यांनी जुन्या. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय वेदमूर्ती देवीदास गुरु सुद्धा आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण चेतन महाराज आहेत. मागे एकदा देवीच्या मंदिरात भेट झाली, इकडं मंदिर होतं, गेलतो तर आपण असंच इकडं कुठं तरी. चेतन महाराज सुद्धा आहेत, सगळी काही मंडळी, विठ्ठलरावजी नारकर आहेत, दत्तोपंत सुद्धा आहेत. मला भेटायला आल ते काकांचे पाहुणे ते सुद्धा आहेत, नर्मदा परीख योगेश आदी करून सर्व तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. विठाला ब्रह्मांड उतरंडी ज्याची विच्छे घडी. इच्छा म्हणजे मन, आवड. त्याच्या मनानुसार काही पण होतंय. त्यानं ठरवलं आमकं करायचं की ते होऊन जातं. हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, विश्वाचा मालक म्हणतात, विश्वाचा मालक. या सगळ्या सूत्राच्या घडामोडी त्याच्या हातात आहेत. मग एवढी व्याप्ती असताना तो पांडवांच्या यज्ञात तो उचिष्टेकारी धर्मागरी हा यज्ञ आहे. महाराज देवतींची स्थापना आहे, सर्व देवतेला अवदान आहे आणि अन्नदानाची किती मोठी रेलचेल आहे. भजन संपल्याच्या नंतर कीर्तन या शब्दाचा अर्थ भजन, आणि भजन झाल्याच्या नंतर सर्व लोकांना प्रसाद असतो. सगळ्यात मोठा यज्ञ कोणता असेल तर हा यज्ञ, हा प्रसादाचा यज्ञ. कधी कधी काय होतं माहितीये का, एका व्यक्तीकडे गेलो त्यानं 51 किलो तूप जाळलं. 51 किलो तूप. मी पण होतो देवा, मी पण होतो तिथं. तर 51 किलो तूप जाळल्याच्या नंतर ज्याच्या हातानं जाळलं का ते जेवायला घरी. मी पण त्याच्यात होता, ते जेवायला घरी. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर बुक्का गिक्का लावायचा कार्यक्रम आटपला. बुक्का कळतून तुम्हाला, बुक्का लावायचा कार्यक्रम आटपल्याच्या नंतर त्या यजमानानं आम्हा सगळ्यांना विचारलं मला पुण्य किती. हे कोणीच बोलणत, हे साखऱ्या खाऊन फिरणारी माणसं हे कशाला बोलते. हो, हे दगड तोंडात धरणारा गिरगावकर म्हणला आम्हाला एकदा घराच्या बाहेर हो दे मग सांगतो. त्याला सांगितलं वरच्याला धुपण, खालच्याला कोळसे आणि तुला अंगुठा. जगताप बाबा, ज्या यज्ञामध्ये अन्नदान होत नाही त्या यज्ञामध्ये कवडीचं पुण्य भेटत नाही, कवडीचं पुण्य भेटत नाही, कवडीचं पुण्य भेटत नाही. आणि गेल्या 5-6 दिवसापासनं एवढी मोठी अन्नपूर्णेची कृपा या ठिकाणी झाली. तुम्ही ते 16 मेळ जमवला आणि अचानक ह्या सगळ्या 12-13 दिवसातच सगळ्या गोष्टी एवढ्या प्रचंड व्यापात झाल्या. आणि एवढी मोठी अन्नदानाची सगळ्यात मोठं पुण्य काय असेल तर हे अन्नदानाचं आहे. तुमच्या त्या कार्याला सुद्धा महाराजजी कोटी कोटी धन्यवाद. पांडवांचा यज्ञ पांडवांचा. आमच्याकडे एक महात्मा होऊन गेले. त्या महात्म्याला एक जण सहज म्हणला मी पुण्याच्या पलीकडचे भजने आणलेत, पुण्याच्या पलीकडचे भजने आणलेत. म्या आमक्या कोपऱ्यातून 700 किलोमीटरहून महाराज आणलेत. असं एका महात्म्याला एक जण सांगत होता. तर त्या महात्म्यानं सांगितलं जगातला कोणता जरी महाराज आणला तर त्याला गरुड येणार नाही, त्या अर्थी तुला पण येणार नाही. त्याला नेण्यासाठी गरुड येणार नाही, पण तुला पण येणार नाही. या यज्ञामध्ये, या सप्ताहामध्ये सर्वात मोठं काय झालंय ते अन्नदान आणि भजन. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या असतात, भजन आणि अन्नदान. म्हणून आपल्याकडे सप्ताहामध्ये सर्वात मोठा सप्ताह त्याला म्हणतात की ज्या सप्ताहात माणसं जास्त जेवतात, अन्नदान जास्त होते, त्या सप्ताहाला मोठं म्हणायचं. जास्त पैसे घेणारा महाराज आणला म्हणजे सप्ताह मोठा असतो हे डोक्यातलं काढून टाका. हे तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून तुम्ही त्यांना मोठं म्हणता, किंवा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. गोळ्या संपणं म्हणजे कळतच नाही ना. किंवा वाणी श्रीमंतही म्हणून मोठं म्हणता, असं नाही. मोठी ती लोक आहेत की ज्यांच्या कृपेने अन्नदान होतंय, ती माणसं मोठी असतात, ती माणसं मोठी असतात, ती माणसं मोठी असतात. एखाद्या महाराजाला माणसं जमत असतील काही नवल नाही. तुम्ही एक चुकीचा कार्यक्रम बिना तिकटाचा बाजूला ठेवा, तिथं सुद्धा लोक जमतील.
लोक तिथं पण जमतील, फक्त मी त्या कार्यक्रमाचं नाव कीर्तनात घेत नाही. तिथं सुद्धा हजारो लोक जमतील असं काही नाही. मग एखाद्याला माणसं जमतील म्हणून तो मोठा नाही, त्याच्या प्रभावानं अन्नदान किती होते त्याला मोठं म्हणायचंय. हे डोक्यातलं काढून टाका. तुमच्या मनानं या मोठाडपणाच्या याद्या तुम्ही काढल्यात ना, हे भुसा बाजूला काढून टाका. ते भुसा एखाद्या वेळेस तुमचं डोकं जाळीन. पांडवांचा यज्ञ फार मोठा यज्ञ केला पांडवांनी. 56 देशाला पत्रिका पाठवल्या. पांडवांच्या यज्ञामध्ये भूदेव कोण असतील, जरा महाभारत वाचा म्हणजे लक्षात येईल. कोण असतील मंत्रोच्चार करण्यासाठी, कलावा सोडायला कोण असेल देवा, कारभारी कोण असेल, होत्या कोण असेल, तिथं पद असते, प्रत्येकाचे आसन असते, तो त्याच्या आसनावर आरूढ असतो, पद असतात ते. मग ही कोणाकोणाला पद होती, अशी 1400 लोक होती महाराज. 1400 लोक ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, असे मंत्रोच्चार करणारी 1400 लोक होती. प्रत्येकाला जेवायला 1.25 किलो सोन्याचं ताट होतं. काय यज्ञ असेल होते. प्रत्येकाच्या कुटिया बांधलेल्या. अन्नदानाची शाळा वेगळी, त्याला अन्नशाळा म्हणायचं. सगळं सविस्तर. राजे महाराजे यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी कुठं बसायचे, प्रत्येकाची आसनं स्थापित होती. त्या यत्यांना, त्या योग्यांना, त्या तप्यांना, त्या सिद्धांना जीव घालायचा मंडप वेगळा. विकास राजे त्यांना कोणी जीव घालायचं, काय करायचं जगताप बाबा, हे सगळं सूत्र. मालक कोण होता माहिती यज्ञाचा? पंढरपुरातला मालक. नियोजनच त्याच्या हातात होतं. सगळं काही सविस्तर नियोजन पूर्ण दिलं. किराणा कोणी आणायचा, आज आचार्याला काय पदार्थ सांगायचा, ही सगळी काही यादी सगळी व्यवस्थित झाली. पण यज्ञाच्या पहिल्या दिवशी आरंभ झाला. देवता स्थापित केल्या. काय देवतेंना आव्हान अवदान स्वाहाकार यज्ञ कुंडात झाला. आणि बरोबर 12:30 घंटा वाजला आणि सगळ्यांनी सांगितलं आता आजच्या आहुत्याला पूर्णविराम झालाय, उद्या सकाळी 5 वाजता आहुत्या सुरू होतील, आता तोपर्यंत तुमच्या अन्नदान सुरू करा. आणि घंटा वाजल्याबरोबर म्हणजे बेल काहीतरी संकेत लागेल ना, बसा आता जेवायला. तो जेवायला असा मंडप विस्तीर्ण होता. त्या मंडपामध्ये सर्व देवता बसली. तर म्हणजे ही सगळी समाज जेवायला बसला, भक्तवर्ग जेवायला बसला. तर जेवायला बसल्याच्या नंतर धर्माने काही पंक्तीची माणसं मोजायला सुरुवात केली. त्यांनी नाही मोजली, त्यांच्याकडे संजय नावाचा व्यक्ती होता, त्याला घरी बसल्या बसल्या मोजता येत होतं. व्यास कृपा दीपकू संजय झाला. व्यासांची कृपा संजयावर. घरी बसल्या बसल्या माणसं एका पंक्तीला किती आहेत? 43,832 लोक एका पंक्तीला. क्या बात. नाही काय गोळ्या संपल्या नाही. आणि मी ज्या संप्रदायाचं काम करतो ते संप्रदाय मोठा आहे म्हणून मी अलंकार भाषेत बोलतो, हे डोक्यातलं काढून टाका. अलंकारित भाषा अवास्तव बोलल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराला गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. क्या बात. आणि ते पाप मी कशाला डोक्यावर घेऊ? मूर्ख आहे का मी? माझ्या गोळ्या संपल्यात का म्हणत महाराज तसं पाप करायला? एवढी प्रचंड लोक जेवायला बसली. आणि धर्माला तो आकडा कळाल्याच्या नंतर धर्म आतमध्ये आले. द्रौपदीनं पाहिलं, मालक काय 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 लगबग, काय आपली कशाची लगबग आहे आपली? काही नाही ग, पहिल्या पंक्ती बसल्यात आणि 43,832 लोक एका पंक्तीला आहेत. आता हे खपल्या काढणार लोक म्हणतात मग जागा होती का? तेव्हा जेसीब्या होत्या का? हार्वेस्टर होते का? रान नांगरलं होतं का? जेसीबीनं सवान केलतं का? हार्वेस्टरनं खडे गोटे साफ केलते का? हे विचार करतेत. हे कोण विचार करतेत माहितीये का? गंध लावणाऱ्याच्या कुळात जन्माला आलेल्या हरामखोर अवलादी.
म्हणजे आपल्या अवलादी यांना चारवाक म्हणायचं. चारवाक जन्माला आपल्यात आली भडवे आणि आपले वाभाडे काढतेत. हे हरामखोर तसा विचार करतेत. कसे बसत असतील इतके लोक. अरे सुंबळ्या, त्या पंढरपुरातल्या मालकानं सुदर्शन सोडण्याच्या नंतर त्या सुदर्शनाला जर आदेश दिला तर काच तरी खालीवरी दिसल इतकी जमीन ती सरळ करीन ना. काय त्याच्या सुदर्शनात ताकद कमी असेल का? त्याच्याकडे माणसं कमी असतील का? स्वयंपाक करायला अष्टमा सिद्धी बोलून घेतल्या होत्या. प्रत्यक्ष अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर अन्नपूर्णा उभीच होती पात्र घेऊन. अन्नपूर्णा उभीच होती. शिवजीनं सांगितलं अन्नपूर्णे तुला उभंच राहावं लागेल. म्हणजे कोणत्याच कडे इथलं वरण संपलं असं ऐकलं नाही. कोण्याच कडे इथली बासुंदी संपली असं नाही. अन्नपूर्णेचं पात्र हातात होतं. म्हणून श्लोक म्हणत असताना अन्नपूर्णेचं नाव घेत होते. आता काही विषय नाही. लाल दोऱ्याचं काढीन पाणी तुला टांगीन बेंडकुळवाणी. काही श्लोक म्हणतील. काही काही राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. किती नालायकपणाचा कळस असलो. दही आणि भात खात असते. जर जगताप बाबा दही नसल तर भातावर लिंबू पिळता येते. पण दही आणि लिंबू एकत्र कसं खायचं? हे श्लोक म्हणणाऱ्याच्या गोळ्या संपल्या असतील का त्या नालायकाच्या? जेवायला बसले दही भात लिंबू जेवता जेवता अपमान झाला ताटात रिकामी जागा. मी नाही म्हणणार ते. त्याचं नाव आहे उंदीर. त्याचं नाव काय आहे? उंदीर. उंदीर. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. शेष म्हणजे कोण? शेष म्हणजे मुख्य नाग. मुख्य नाग. बरं, उंदरानं सरप पाहिल्या उंदीर हरिपाठ म्हणीन का? म्हणीन का? म्हणीन का? नाही म्हणू शकत. चित्रातला सरप जरी उंदरानं पाहिला तरी उंदराचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. तर शेषाच्या ताटात लगी करायला उंदराची मायवेली होय. या श्लोक म्हणणाऱ्याला मसुबाला कापायला पाहिजे. मसुबाला कापायचं. मसुबाला या हरामखोराला, असला श्लोक म्हणणाऱ्याला मसुबाला कापायचं. मसुबाला. काय महाराज, अन्नपूर्ण मातेचं अधिष्ठान तिथं. आणि वाढायला सुरुवात झाली. दिशा प्रसन्न झाल्या. कशामुळं? त्या सुगंधाच्या चवीनं. त्या सुगंधाची जी चव होती त्यानं दिशा प्रसन्न झाल्या. दिशा प्रसन्न झाल्या. काही लोक खाण्या वाचून पिशाच्च झालते का? धारुरकर शास्त्री सांगायचे, खाण्या वाचून काही काही माणसं पिशाच्च झालते का? बेलुकर राजे ते पिशाच्चे सुद्धा पांडवाच्या यज्ञातल्या पदार्थाचा सुगंध घेतल्यावर ते पिशाच्चे सुद्धा त्या योनीतून मुक्त झालते. एवढा मोठा जगताप बाबा तो यज्ञ होता. आणि धर्म आले आणि द्रौपदीला सांगितलं सगळं यथा सांग आहे ग, पण पात्र कोणी उचलायची? आता कोणी उचलायची पात्र? कोण उचलणारे पात्र? द्रौपदीनं सांगितलं मालक हे सगळं नियोजन केलं. काय मोठा आनंद होता दुपारपर्यंत. तुम्हाला अचानक तुम्हाला घाम येतोय, तुम्ही चिडचिड करता. काय तुमच्या डोक्याचा घाम पायापर्यंत आलाय, अंगावरची सगळी वस्त्र ओली झाली, तुमचे पाय थरथरतात, हात थरथरतात, तुमचं शरीर थरथरतंय. काय प्रकार? काही नाही ग द्रौपदी. कसं करायचं आता आपण? आता या एवढ्या लोकांची पात्र जर नाही उठली तर दुसरी जागा तयार करायची कुठून? तिथं कोण बसणार आहे? कसं बसवायचं? कोणी वाढायचं? काय करायचं? परेशानी आहे माझी. द्रौपदीनं सांगितलं मालक उद्या नियोजन करताल का? उद्या धर्मराजाने सांगितलं द्रौपदी वेडी आहेस का काय? आजचं फक्त निभू दे. उद्या किती लोक पात्र उचलायला असतील हे तुला नंतर कळल, पण आजचं कसं करायचं? द्रौपदी म्हणली आजच्या दिवसाचं मी काम करते. शंका आली बरं धर्मराजांना की जिथं मी सुद्धा करू शकत नाही तिथं माझी बायको काय करणार आहे? द्रौपदी म्हणजे धर्मराजाच्या धर्मपत्नी होता. जिथं मी एवढा मोठा माझ्या रथाची चाकं जमिनीवर आधार चालतात एवढा मी करू शकत नाही तर द्रौपदी काय करणार आहे? एक स्त्री आहे, अबला आहे, एक माऊली आहे, एक बाई आहे, तिला भरतर लोकात येता येत नाही, ती काय करणार आहे? ती काय करणार आहे? द्रौपदीनं सांगितलं मालक माझ्यावर विश्वास ठेवा, मी पात्र उचलायचं काम करीन. द्रौपदी आम्ही 5 भावांनी प्रयत्न केला तरी उचलत नाही, तू एकटी काय करणार? ऐका, मी सुद्धा यज्ञात जाणार नाही, तुम्ही सुद्धा यज्ञ मंडपात जायचं नाही, प्रसाद शाळेत जायचं नाही, आपण मग त्या पात्र उचलायची कामं होतील. धर्मानं सांगितलं द्रौपदी काय काय कसलं बोलती तू? ऐका ना मालक, ऐका ऐका.
या माझ्या शब्दातून जर मी सफल नाही झाले तर मी शिक्षेस दंडनीय हे पात्र आहे, शिक्षेस पात्र आहे. हो, मला काय दंड द्यायचा तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही ठरवा आणि करा मालक. तुम्ही ऐका, थोडं शांत बसा. महाराज पांडवांच्या यज्ञामध्ये पंगती बसल्याच्या नंतर काही ठराविक ऋषी मुनींना गंध लावायचं काम विटेवरच्या मालकाकडे घेतलं. चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना, अक्षिदंज महत्पुण्य पवित्र पापनाशना. ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी यांना भगवान परमात्मा गंध लावत होते, गंध लावत होते, गंध लावत होते. तेवढ्या अवकाशात द्रौपदीनं एक भगवंताची प्रतिमा काढली. प्रतिमा ही प्रतिमा काढली आणि ती प्रतिमा एका पाटावर ठेवली आणि द्रौपदीनं त्या प्रतिमेच्या जवळ हात जोडून हातात एक मंजुळ घेतली आणि देवाला समर्पित नाही केली. कारण आपल्या संस्कृतीमध्ये जिवंत माणसाच्या प्रतिमेला हार घालत नसतात. आता देवा कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, खूपसे सत्य होतात. पण 10 वर्षाचा वाढदिवस झालेल्या पोराच्या गळ्यात हारण, भिंतीवर फोटो लावलेला, त्या घरात गेल्यावर वाटतं देवा काय यांचं पापूत्व आलं रे, इतक्या कमी वयात पोरग नेलस. आणि मग ती बाई म्हणती हे लातूरला शिकायलाय. आणि मग लक्षात येतंय चंडाळणी, तू जिवंताला हार घातलेला फोटो लावतेस. आपल्या संप्रदायात निश्चित सांगितलं प्रत्यक्ष चेतन प्रभू आहेत. आज अजित परमात्मा आहे. कशी मंजूळ समर्पित करायची, हातात मंजूळ घेतली आणि भगवंताला प्रणाम केला. काय महाराज, काय आळवलं असन देवाला. नारायणा, हे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीशा कृष्ण परमात्मा, दादा तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या मालकांनी हा एवढा मोठा यज्ञ केलाय. जसा हा आदरणीय जगताप बाबांनी एवढा मोठा यज्ञ केला, अगदी 10-15 दिवसाच्या कालात एवढं मोठं नियोजन केलं आणि एवढा मोठा, फार मोठा, अगदी एखाद्या गावाची 2-4 हजार लोकसंख्या असली तरी त्यांनाही करणं इतकं सोपं नसतं. बरं नसतं महाराज सोपं, पण केलं ते महाराजांनी. तसं द्रौपदीनं सांगितलं, देवा तुमच्या कृपेनं, तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या मालकांनी ऐकलं आणि तुमच्या कृपेनं हा यज्ञ चालत आहे. आणि पहिल्याच दिवशी आम्हाला अडचण आली प्रभू, काय करायचं आता हे. तर भगवंत गंध लावत असताना विचार केला, द्रौपदी मला कशाला आठवण करीत असेल. सगळ्यांना गंध लावला, गंधाची वाटी ठेवून दिली आणि भगवान परमात्मा तसंच गंधाचं भरकं बोट घेऊन द्रौपदीच्या महालात प्रवेश केला. त्याला द्रौपदीच्या समोर एक सुवर्ण रत्न जडित द्वारकेच्या मालकाची प्रतिमा होती. तशी प्रतिमा विदुर काकानं कुंतीला एकदा लाक्षागृहात राहायला जात असताना दिलती. लाक्षागृहात जात असताना राहायला गेल्या का कुंती आई साहेब, त्या दिवशी सुद्धा विदुर काकानं तशीच प्रतिमा दिलती. कारण एक आगळं वेगळं त्या प्रतिमेचं नाव नाही. आपल्याकडे देवतेच्या मूर्ती, आता सुरेल मूर्त्या, नाथांच्या ज्या मूर्त्या केल्यात का, अगदी गोड वाटतात, चैतन्य वाटतं त्याच्यामध्ये, सुरेल. नाही तर कधी कधी करत असताना काय नाही, चिमटा एकीकड, दाढी एकीकड, कमलंडू एकीकड, त्या कुंडली एकीकड, असं काही शिस्तीत नसतं ना. ते मूर्ती करणारा तासात नसतो ना. एका गावात आम्ही मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा करायला गेलो तर तिथं पर्वत कोण्या हातावर असावा हे गावातल्याला माहीतच नव्हतं. मारुतीरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची तर ते पर्वत कोण्या हातावर असावा हे गावातल्याला काही संबंध नव्हता. आणि मूर्ती करणारा पाणी पिणारा होता, म्हणजे विशिष्ट प्रकारचं तो पाणी प्यायचा, म्हणून त्याला तर काही डोकत नव्हतं. ज्याने पैसे देऊन आणली त्याला अक्कल नाही तर त्याचा काय संबंध आहे. त्याच्यामुळे त्या मूर्त्या प्रसादिक नसत्या. ह्या गोडशा सुरेल एका चांगल्या जाणकार व्यक्तीकडनं करून घेतलेल्या ह्या मूर्त्या आहेत, त्याबद्दलही कोटी कोटी धन्यवाद. ऐका पुढे, भगवंताची ती सुरेल मूर्ती आहे आणि अंजळी भरून मंजुळा घेतल्या आणि हात जोडे. तेवढ्या अवकाशात पाठीमागनं देव आलाय. द्रौपदीची ती करुणा ऐकल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं अंतकरण डबडबलं आणि पाठीमाग उभं राहिलेल्या देवाच्या डोळ्यातलं पाणी द्रौपदीच्या पाठीवर पडतंय. पाठीवर पाणी पडतंय द्रौपदीच्या. पाहिलं माग वळून, जगाचा बाप रडत होता, विश्वाचा बाप रडत होता. दंडवत घातला, पायाला ओळखा घातला, पायावर डोकं ठेवलं.
डोक्यावरच्या पदराच्या कोपऱ्याने विटीवरच्या मालकाचे पाय पुसले. एक माहिती का देवा, आपल्याकडे अधिकारी व्यक्तीचं दर्शन घेत असताना या महाराष्ट्रातली स्त्री पदराचा कोपरा धरून पाया पडत होती. पदराचा कोपरा धरून. ही जिज्ञासा होती, हा भाव होता, काय असेल त्या पदरात परमेश्वर जाणे. पण नमस्कार करायच्या मावल्या. त्या पदरानं पाय पुसले आणि विटेवरच्या मालकाने विचारलं, द्रौपदी काय ग, काय कसलं, काय अडचण काय तुला? काहीच नाही दादा, पलीकडच्या माझघरात माझ्या कपाळाचे मालक बसलेले आहेत. माझघर, राणीवसा ही जुनी नाव आहेत, कळायची नाही. जीनच्या पॅन्टीवाल्यांना, जुन्या लोकांना कळल माझघर कशाला म्हणायचं, राणीवसा कशाला म्हणायचं, शयनकक्ष कशाला म्हणायचं, पाकगृह कशाला म्हणायचं. आपल्याला किचन बेड हे इचकायची सवय लागली, त्याच्यामुळे आपण ते शब्द फुकून दिले आणि शकत बसले माणसं. फक्त मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून मोबाईल हँग करून टाकले. त्या दिवशी त्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकू मोबाईल हँग केले, पण मराठी भाषेचं ओरिजिनल नावही पत्ता नाही अजून लय लोकांना. ही शोकांतिक आहे आपली, ही शोकांतिक आहे. आणि भगवंतानं सांगितलं अडचण काय ग, काय कशाची अडचण आहे? बघा ना, माझ्या कपाळाचे मालक तिथं, त्यांच्या शरीराला स्वेत, संपूर्ण अंगाला घाम येतोय आणि त्यांना काळजी आहे. तर भगवंताने विचारलं, ताई मी धर्मराजाला विचारायला जायला काही हरकत नाही, पण जर तुलाच माहित असेल तर मला धर्मांना विचारायला कशाला लावतीस? तू एक काम कर ना, अडचण काय नाही. काही नाही, काही नाही, काही नाही दादा, आजच्या यज्ञामधलं पात्र उचलायचं नियोजन राहिलं. आजच्या दिवसाचं एवढं नियोजन होणं गरजेचं आहे. विटेवरच्या मालकानं सांगितलं आजच्या दिवसाचं नाही, 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. म्हणजे एका वर्षाचे 365 अधिक 53 दिवस, किती दिवस झाले? इतक्या दिवसाचं पात्र उचलायचं काम मी ठरीन. आणि ती पात्र उठली, माणसं जेवायला बसली. पहिली माणसं विडेदान, त्यांना विडे देत होते, विडे. कारण आपल्याकडे पक्ष असेल तर मला वाटतं पक्षाच्या दिवशी इडा द्यायचे ना गुरुजी, इडा द्यायचे, विड्यावर नाणं द्यायचे. विडा तसा देत नव्हते, हा नाणं द्यायचे. आणि मग काही यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी जे लोक होते का, यांना विडी देण्यासाठी महाभारतातले 6 लोक ठेवले होते. 6. त्या विड्यावर दक्षिणा ठेवायचं काम कर्णाकडं होतं. चैतन्य कर्णाकडं काम होतं, कर्णाकडं. कारण दुर्योधने इतका हरामखोर होता. दुर्योधने त्याचा पाहुणा एक तुमच्या भागात नाही, इतका हरामखोर होता. त्याला वाटलं कर्ण जर दक्षिणा ठेवायला ठेवला तर 5व्या 6व्या दिवशीच पांडवाची दक्षिणा संपलन, यज्ञ बंद होईल. पण कर्णाच्या बोटामध्ये एक दळ होतं. देवा, त्या दळाची अशी कृपा असती, त्याने 1 रुपया दान दिल्याच्या नंतर 36 रुपये तयार होत होते. हे येडपट कौरवाला आकलीच नव्हते हे कर्णाच्या हातात ते आहे म्हणून. ते नंतर कळालं, पांडवांचं द्रव्य संपत नव्हतं, हे कर्णाच्या हातातला पुरुषार्थ होता. जगताप काका काय कर्ण असेल. दक्षिणा वाटायचं काम कर्णाकडे, तूप वाढायचं काम भीमदादाकडं. भीमाकडं गुंडीच होती तूप वाढायला, गुंडीच काय तूप असेल ते. विडे कोणी द्यायचे? संजयाने विडा द्यायचा. संजयानं विडा द्यायचा. मी नाही सांगायचो, मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं वाक्य. अशी काही ठराविक कामं प्रत्येकाला लावून दिलेली होती. आणि हे सगळे बाकीचे कोणी विडे घेण्यासाठी दक्षिणा घेऊन प्रसन्न होऊन माणसं रस्त्याला लागली. आणि पुन्हा एकदा गजर झाला. तर धर्मानं द्रौपदीला विचारलं, द्रौपदी या पंक्तीतली लोक थोडी भोळसर आहेत का, थोडी वेडपट आहेत का, ते डबल गजर करायलेत? द्रौपदीनं सांगितलं, धनी मालक डबल नाही, पहिले जेवून उठले आणि दुसरे बसले, पाणी फिरवलंय आणि पुनः गजर करतात. तर धर्मराजा द्रौपदीला म्हणतात, वेडी आहेस का ग तू, वेडी आहेस तू? पहिले पात्रच उचलले नाही तर दुसरी बसतील कशी? तर द्रौपदीनं सांगितलं, तुम्ही गोपुरावर जा. गोपूर म्हणजे माडी. हो दादा, माडीवर धर्मराजा गेले आणि धर्मराजानं पाहिलं तर दुसऱ्या पंक्ती बसल्या. धर्मराजा खाली आले आणि सर्वांग आता आश्चर्याचा घाम आहे, आता प्रसन्नतेचा घाम आहे. आता डोळ्यात जे पाणी येतं ते दुःखाचं पाणी नाही, ते आनंदाचे अश्रू आहेत. आणि प्रसन्नपणाने धर्मराजाने द्रौपदीला विचारलं,
प्रिये, हे प्रिये, 43,832 लोकांची पात्र कोण उचलली ग? कोण उचलली? बोलत असताना वाणी खुंटीत झाली, हृदय दाटून आलं, कंठ दाटून आला आणि धर्माने विचारलं, द्रौपदी सांग, का माझी चेष्टा करते? सांग द्रौपदी, कोण पात्र उचलले? बोलायला शब्द फुटत नव्हता जगताप बाबा, शब्द फुटत नव्हता. आणि द्रौपदीनं त्या मूर्तीकडे बोट केलं, तो उचिष्टे काढी धर्माघरी, तो उचिष्टे काढी धर्माघरी, तो उचिष्टे काढी धर्माघरी, ब्रह्मांड उतरांडी जाते द्वापार युगापासून परंपरा चालत आली. द्वारकेतला मालक भक्ताच्या घरच्या पत्राळ्या उचलतो जगताप बाबा, पंतराळ्या उचलतो, पंतराळ्या देव उचलतो देव. पुढे कलियुगामध्ये चोखोबारांच्या घरी द्वादशीची पंगत झाली. सोमवारच्या नंतर कोणता वार येत असतो? ती द्वादशी मंगळवारची होती आणि एकादशी सोमवारची होती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती सोमवारची एकादशी आणि त्या दिवशी पंढरपूरला विमानं उतरली होती. अजून ते काम करतोच जगाचा मालक, करतोच करतोच करतोच. एवढा मोठा यज्ञ चालू आहे ना सज्जनांनो. ज्याची कंबर अशी लवचिक आहे, ज्याची मान लवचिक आहे, ज्याच्या हाताला काही आजार नाही, ज्याची कंबर वाकती, अशा लोकांनी पंक्तीला वाढी जा, पात्र उचली जा. याचं पुण्य मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. द्वादशीची पंगत झाली, त्या पंक्तीला सर्व देवता जेवल्या. तर जेवढ्या देवता जेवल्या त्या सर्व देवतेचे पात्र पंढरपुरातला मालक उचलीत होता. पाहाला कोण होतं? पैठणचे मालक. आणि सगळ्यात शेवटी जेवले एका जनार झाली आईसी चोखियाची मात, जेवी पंढरीनाथ त्याचे घरी. जगाचा बाप चोखोबारायच्या घरी जेवला. पात्र उचलायचं काम. कशामुळे पात्र उचलले असतील बरं? असं काय असेल? तर त्याचा एक पुरावा आहे. मोठी माणसं सांगतात, श्लोक वगैरे राहू द्या आता, नको तेवढं नाही सांगायचं. पण माणूस जेवल्याच्या नंतर त्याचा आत्मा आशीर्वाद देत असतो. म्हणून आपल्याकडं जेवण झाल्याच्या नंतर अन्नदाता सुखीन संतू अशी म्हणायची पद्धत आहे. अन्नदाता सुखीन संतू. पण आपण म्हणत नाहीत. आपल्या जिभील वेल्डिंग झाली, आपली जीभ वाकत नाही, आपली जीभ चरबट आहे. ज्याचं खाल्लं त्याला आपण गोड बोलत नाहीत, इतकी भंगिरी जीभ आहे आपली.
पण आपल्या नालायक जिबेनं जर पुढच्याचं खाऊन आशीर्वाद जर नाही दिला ना, तर शेवटचा हात पात्राला लागला ना, शेवटचा हात, शेवटचा घास, तर त्याच्या त्या अंगुळीतून त्याचं हृदय त्या पात्रावर आशीर्वाद टाकीत असते. आणि ज्यानं पात्र उचललं त्याला 6 मात्रातला आशीर्वाद जगताप बाबा भेटत असतोय. आणि पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात एक सहज घडलेल्या चुका, आज त्या मालकाचा जन्म आहे. आज पंढरपुरातल्या मालकाचा 7व्या अवतारातला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जन्म आहे. आजचा जन्म आहे. एक अनन्य साधारण महत्व आहे आजच्या तिथीला. 29 उपवासापैकी एक अनन्य साधारण उपवास आजचा आहे रामनवमी. 5 पर्वण्यापैकी एक पर्वणी आजची. आणि त्या पवित्र पर्वणीवर विश्वाचा बाप आज जेवलेलं एक काम चुकीचं झालं. रामायण पहा, लक्षात येईल. त्याच्यातून उतराई होण्यासाठी पांडवांच्या यज्ञातली पात्र उचलली. तो उचिष्टे काढी धर्मा घरी देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी. काय सुदर्शन आहे त्याचं, काय प्रभाव आहे त्या सुदर्शनाचा. ज्यानं सुदर्शन सोडल्याच्या नंतर विश्वातलं एकही झाड शिल्लक राहत नाही, एक पर्वत शिल्लक राहत नाही. ही ज्याच्या सुदर्शनात ताकद आहे तो घोडे धुवू लागला. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, स्वतः घोडी धुतली, स्वतः. एका व्यक्तीनं, चार्वाकांनी प्रश्न केला, श्रुतीनं प्रश्न केला, महाराज देवाला घोडे धुवायची काय गरज होती? ठीक आहे, देवाची बहीण अर्जुनाची पत्नी आहे, तर काय कमी नव्हतं दिलं देवानं. देवानं सिमंतक नावाचा मणी 2.5 ते 3.25 वर्ष पांडवांकडे ठेवता. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी देवानं बहिणीची तर ठेवता. घोडे धुवायची काय गरज होती? याच्या पुढचं बघा. या पांडवांना, भजन करणाऱ्यांना हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, दिल्लीची गादी भेटावा जनगुवा म्हणून त्यानं स्वतःच्या संसारात मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, तिथं होता ना तो. अख्खं जीवन पांडवाची इथं घासलंय ना. घोडे धुवायची काय गरज होती? या पांडवांना हाडवैराचं घरानं लागलं. आपल्याकडे हाडवैर म्हणायची पद्धत होती. त्याचं कट्टर वैरे, त्यांचं हाडवैरे. या हाडवैरामुळे पांडवांची बेजारी झाली. पांडवांची. जरासंध नावाचा मूर्ख व्यक्ती, हा जरासंध, त्याला सांगितलं वरच्याला धुपन, खालच्याला कोळसे आणि तुला अंगुठा. जगताप बाबा, ज्या यज्ञामध्ये अन्नदान होत नाही त्या यज्ञामध्ये कवडीचं पुण्य भेटत नाही. कवडीचं पुण्य भेटत नाही, कवडीचं पुण्य भेटत नाही. आणि गेल्या 5-6 दिवसापासनं एवढी मोठी अन्नपूर्णेची कृपा या ठिकाणी झाली. तुम्ही ते 16 मेळ जमवला आणि अचानक ह्या सगळ्या 12-13 दिवसातच सगळ्या गोष्टी एवढ्या प्रचंड व्यापात झाल्या. आणि एवढी मोठी अन्नदानाची सगळ्यात मोठं पुण्य काय असेल तर हे अन्नदानाचं आहे. तुमच्या त्या कार्याला सुद्धा महाराजजी कोटी कोटी धन्यवाद. पांडवांचा यज्ञ पांडवांचा. आमच्याकडे एक महात्मा होऊन गेले. त्या महात्म्याला एक जण सहज म्हणला, मी पुण्याच्या पलीकडचे भजने आणलेत, पुण्याच्या पलीकडचे भजने आणलेत. म्या आमक्या कोपऱ्यातून 700 किलोमीटरहून महाराज आणलेत. असं एका महात्म्याला एक जण सांगत होता. तर त्या महात्म्यानं सांगितलं, जगातला कोणता जरी महाराज आणला तर त्याला गरुड येणार नाही, त्या अर्थी तुला पण येणार नाही. त्याला नेण्यासाठी गरुड येणार नाही, पण तुला पण येणार नाही. या यज्ञामध्ये, या सप्ताहामध्ये सर्वात मोठं काय झालंय ते अन्नदान आणि भजन. या 2 गोष्टी महत्वाच्या असतात, भजन आणि अन्नदान. म्हणून आपल्याकडे सप्ताहामध्ये सर्वात मोठा सप्ताह त्याला म्हणतात की ज्या सप्ताहात माणसं जास्त जेवतात, अन्नदान जास्त होतंय, त्या सप्ताहाला मोठं म्हणायचं. जास्त पैसे घेणारा महाराज आणला म्हणजे सप्ताह मोठा असतो हे डोक्यातलं काढून टाका. हे तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून तुम्ही त्यांना मोठं मानता
किंवा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता, गोळ्या संपणं म्हणजे कळतच नाही ना, किंवा वाणी श्रीमंतही म्हणून मोठं म्हणता, असं नाही. मोठी ती लोक आहेत की ज्यांच्या कृपेने अन्नदान होतंय, ती माणसं मोठी असतात, ती माणसं मोठी असतात, ती माणसं मोठी असतात. एखाद्या महाराजाला माणसं जमत असतील, काही नवल नाही. तुम्ही एक चुकीचा कार्यक्रम बिना तिकटाचा बाजूला ठेवा, तिथं सुद्धा लोक जमतील, क्या बात है. लोक तिथं पण जमतील. फक्त मी त्या कार्यक्रमाचं नाव कीर्तनात घेत नाही, तिथं सुद्धा हजारो लोक जमतील, असं काही नाही. मग एखाद्याला माणसं जमतील म्हणून तो मोठा नाही, त्याच्या प्रभावानं अन्नदान किती होते त्याला मोठं म्हणायचंय. हे डोक्यातलं काढून टाका. तुमच्या मनानं या मोठाडपणाच्या याद्या तुम्ही काढल्यात ना, हे भुसा बाजूला काढून टाका. ते भुसा एखाद्या वेळेस तुमचं डोकं जाळीन. विठाला विठाला पांडवांचा यज्ञ, फार मोठा यज्ञ केला पांडवांनी. 56 देशाला पत्रिका पाठवल्या. पांडवांच्या यज्ञामध्ये भूदेव कोण असतील, जरा महाभारत वाचा म्हणजे लक्षात येईल. कोण असतील मंत्रोच्चार करण्यासाठी, कलावा सोडायला कोण असेल देवा, कारभारी कोण असेल, होत्या कोण असेल, तिथं पद असते, पद असते, प्रत्येकाचे आसन असते, तो त्याच्या आसनावर आरूढ असतो, पद असतात ते. मग ही कोणाकोणाला पद होती, अशी 1400 लोक होती महाराज. 1400 लोक, 1400 लोक, ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, असे मंत्रोच्चार करणारी 1400 लोक होती. प्रत्येकाला जेवायला 1.25 किलो सोन्याचं ताट होतं. काय यज्ञ असेल होते. प्रत्येकाच्या कुटिया बांधलेल्या. अन्नदानाची शाळा वेगळी, त्याला अन्नशाळा म्हणायचं, सगळं सविस्तर. राजे महाराजे, यती योगी, जपी तपी, सिद्ध अनुरागी कुठं बसायचे, प्रत्येकाची आसनं स्थापित होती. त्या यत्यांना, त्या योग्यांना, त्या तप्यांना, त्या सिद्धांना जीव घालायचा मंडप वेगळा विकास राजे. त्यांना कोणी जीव घालायचं, काय करायचं जगताप बाबा, हे सगळं सूत्र. मालक कोण होता माहिती यज्ञाचा? पंढरपुरातला मालक. नियोजनच त्याच्या हातात होतं, सगळं काही सविस्तर नियोजन पूर्ण दिलं. किराणा कोणी आणायचा, आज आचार्याला काय पदार्थ सांगायचा, ही सगळी काही यादी सगळी व्यवस्थित झाली. पण यज्ञाच्या पहिल्या दिवशी आरंभ झाला, देवता स्थापित केल्या. काय देवतेंना आव्हान अवदान स्वाहाकार यज्ञ कुंडात झाला. आणि बरोबर 12:30 घंटा वाजला आणि सगळ्यांनी सांगितलं, आता आजच्या आहुत्याला पूर्णविराम झालाय, उद्या सकाळी 5 वाजता आहुत्या सुरू होतील, आता तोपर्यंत तुमचे अन्नदान सुरू करा. आणि घंटा वाजल्याबरोबर म्हणजे बेल काहीतरी संकेत लागेल ना, बसा आता जेवायला. तो जेवायला असा मंडप विस्तीर्ण होता, त्या मंडपामध्ये सर्व देवता बसली. तर म्हणजे ही सगळी समाज जेवायला बसला, भक्तवर्ग जेवायला बसला. तर जेवायला बसल्याच्या नंतर धर्माने काही पंक्तीची माणसं मोजायला सुरुवात केली. त्यांनी नाही मोजली, त्यांच्याकडे संजय नावाचा व्यक्ती होता, त्याला घरी बसल्या बसल्या मोजता येत होतं. व्यास कृपा दीपकू संजय झाला. व्यासांची कृपा आहे संजयावर. घरी बसल्या बसल्या माणसं एका पंक्तीला किती आहेत? 43,832 लोक एका पंक्तीला. क्या बात. माय काय गोळ्या संपल्या नाही. आणि मी ज्या संप्रदायाचं काम करतो ते संप्रदाय मोठा आहे म्हणून मी अलंकार भाषेत बोलतोय, हे डोक्यातलं काढून टाका. अलंकारित भाषा अवास्तव बोलल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराला गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. क्या बात. आणि ते पाप मी कशाला डोक्यावर घेऊ? मूर्ख आहे का मी? माझ्या गोळ्या संपल्यात का म्हणत महाराज तसं पाप करायला? एवढी प्रचंड लोक जेवायला बसली. आणि धर्माला तो आकडा कळाल्याच्या नंतर धर्म आतमध्ये आले. द्रौपदीने पाहिलं, मालक काय 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 लगबग, काय आपली कशाची लगबग आहे आपली? काही नाही ग, पहिल्या पंक्ती बसल्यात आणि 43,832 लोक एका पंक्तीला आहेत. आता हे खापल्या काढणार लोक म्हणते, मग जागा होती का तेव्हा? जेसीबी होत्या का? हार्वेस्टर होते का?
रान नांगरलं होतं का, JCB सवान केलतं का, हार्वेस्टरनं खडे गोटे साफ केलते का, हे विचार करतेत. हे कोण विचार करतेत माहितीये का? गंध लावणाऱ्याच्या कुळात जन्माला आलेल्या हरामखोर अवलादी, म्हणजे आपल्या अवलादी यांना चारवाक म्हणायचं. चारवाक जन्माला आपल्यात आली भडवे आणि आपले वाभाडे काढतेत. हे हरामखोर तसा विचार करतेत. कसे बसत असतील इतके लोक? अरे सुंबळ्या, त्या पंढरपुरातल्या मालकानं सुदर्शन सोडण्याच्या नंतर त्या सुदर्शनाला जर आदेश दिला तर काच तरी खालीवरी दिसल इतकी जमीन ती सरळ करीन ना. काय त्याच्या सुदर्शनात ताकद कमी असेल का? त्याच्याकडे माणसं कमी असतील का? स्वयंपाक करायला अष्टमा सिद्धी बोलून घेतल्या होत्या. प्रत्यक्ष अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर अन्नपूर्णा उभीच होती पात्र घेऊन. अन्नपूर्णा उभीच होती. शिवजीनं सांगितलं, अन्नपूर्णे तुला उभंच राहावं लागेल. म्हणजे कोणत्याच कडे इथलं वरण संपलं असं ऐकलं नाही, कोण्याच कडे इथली बासुंदी संपली असं नाही. अन्नपूर्णेचं पात्र हातात होतं. म्हणून श्लोक म्हणत असताना अन्नपूर्णेचं नाव घेत होते. आता काही विषय नाही. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळवाणी. काही श्लोक म्हणतील, काही काही. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. किती नालायकपणाचा कळस असलो. दही आणि भात खात असते. जर जगताप बाबा दही नसल तर भातावर लिंबू पिळता येते, पण दही आणि लिंबू एकत्र कसं खायचं? हे श्लोक म्हणणाऱ्याच्या गोळ्या संपल्या असतील का त्या नालायकाच्या? जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला, ताटात रिकामी जागा. मी नाही म्हणणार ते. त्याचं नाव आहे उंदीर. त्याचं नाव काय आहे? उंदीर. उंदीर. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. शेष म्हणजे कोण? शेष म्हणजे मुख्य नाग. मुख्य नाग. बरं, उंदरानं सरप पाहिल्या उंदीर हरिपाठ म्हणीन का? म्हणीन का? म्हणीन का? नाही म्हणू शकत. चित्रातला सरप जरी उंदरानं पाहिला तरी उंदराचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. तर शेषाच्या ताटात लगी करायला उंदराची मायवेली होय? या श्लोक म्हणणाऱ्याला मसुबाला कापायला पाहिजे. मसुबाला कापायचं. मसुबाला, या हरामखोराला, असला श्लोक म्हणणाऱ्याला मसुबाला कापायचं. मसुबाला. काय महाराज, अन्नपूर्ण मातेचं अधिष्ठान तिथं. आणि वाढायला सुरुवात झाली. दिशा प्रसन्न झाल्या. कशामुळं? त्या सुगंधाच्या चवीनं. त्या सुगंधाची जी चव होती त्यानं दिशा प्रसन्न झाल्या. दिशा प्रसन्न झाल्या. काही लोक खाण्या वाचून पिशाच्य झालते का? धारूरकर शास्त्री सांगायचे, खाण्या वाचून काही काही माणसं पिशाच्य झालते का? बेलूकर राजे, ते पिशाच्य सुद्धा पांडवाच्या यज्ञातल्या पदार्थाचा सुगंध घेतल्यावर ते पिशाच्य सुद्धा त्या योनीतून मुक्त झालते. एवढा मोठा जगताप बाबा तो यज्ञ होता. आणि धर्म आले आणि द्रौपदीला सांगितलं, सगळं यथा सांग आहे ग, पण पात्र कोणी उचलायची? आता कोणी उचलायची पात्र? कोण उचलणारे पात्र? द्रौपदीनं सांगितलं, मालक हे सगळं नियोजन केलं. काय मोठा आनंद होता दुपारपर्यंत. तुम्हाला अचानक तुम्हाला घाम येतोय, तुम्ही चिडचिड करता. काय तुमच्या डोक्याचा घाम पायापर्यंत आलाय, अंगावरची सगळी वस्त्र ओली झाली, तुमचे पाय थरथरतात, हात थरथरतात, तुमचं शरीर थरथरतंय. काय प्रकार? काही नाही ग द्रौपदी. कसं करायचं आता आपण? आता या एवढ्या लोकांची पात्र जर नाही उठली तर दुसरी जागा तयार करायची कुठून? तिथं कोण बसणार आहे? कसं बसवायचं? कोणी वाढायचं? काय करायचं? परेशानी आहे माझी. द्रौपदीनं सांगितलं, मालक उद्या नियोजन करताल का? उद्या? उद्या? धर्मराजाने सांगितलं, द्रौपदी वेडी आहेस का काय? आजचं फक्त निभू दे. उद्या किती लोक पात्र उचलायला असतील हे तुला नंतर कळल, पण आजचं कसं करायचं? द्रौपदी म्हणली, आजच्या दिवसाचं मी काम करते. शंका आली बरं धर्मराजांना, की जिथं मी सुद्धा करू शकत नाही तिथं माझी बायको काय करणार आहे? द्रौपदी म्हणजे धर्मराजाचा धर्मपत्नी होता. जिथं मी एवढा मोठा, माझ्या रथाची चाकं जमिनीवर आधार चालतात, एवढा मी करू शकत नाही तर द्रौपदी काय करणार आहे? एक स्त्री आहे, अबला आहे, एक माऊली आहे, एक बाई आहे, तिला भरतर लोकात येता येत नाही, ती काय करणार आहे? ती काय करणार आहे? द्रौपदीनं सांगितलं, मालक माझ्यावर विश्वास ठेवा, मी पात्र उचलायचं काम करीन. द्रौपदी, आम्ही 5 भावांनी प्रयत्न केला तरी उचलत नाही, तू एकटी काय करणार? ऐका, मी सुद्धा यज्ञात जाणार नाही.
तरी सुद्धा यज्ञ मंडपात जायचं नाही, प्रसाद शाळेत जायचं नाही, आपण मग त्या पात्र उचलायची कामं होतील. धर्मानं सांगितलं, द्रौपदी काय काय कसलं बोलती तू, ऐका ना मालक, ऐका ऐका, या माझ्या शब्दातून जर मी सफल नाही झाले तर मी शिक्षेस दंडनीय हे पात्र आहे, शिक्षेस पात्र आहे. हो, मला काय दंड द्यायचा तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही ठरवा. अरे करा मालक, तुम्ही ऐका, थोडं शांत बसा. महाराज पांडवांच्या यज्ञामध्ये पंगती बसल्याच्या नंतर काही ठराविक ऋषी मुनींना गंध लावायचं काम विटेवरच्या मालकाकडे घेतलं. चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना, अक्षिदंज महत्पुण्य पवित्र पापनाशना. ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी यांना भगवान परमात्मा गंध लावत होते, गंध लावत होते, गंध लावत होते. तेवढ्या अवकाशात द्रौपदीनं एक भगवंताची प्रतिमा काढली. प्रतिमा ही प्रतिमा काढली आणि ती प्रतिमा एका पाटावर ठेवली आणि द्रौपदीनं त्या प्रतिमेच्या जवळ हात जोडून हातात एक मंजुळ घेतली आणि देवाला समर्पित नाही केली. कारण आपल्या संस्कृतीमध्ये जिवंत माणसाच्या प्रतिमेला हार घालत नसतात. आता देवा कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, खूपसे सत्य होतात. पण 10 वर्षाचा वाढदिवस झालेल्या पोराच्या गळ्यात हारण, भिंतीवर फोटो लावलेला, त्या घरात गेल्यावर वाटतं देवा काय यांचं पापूत्व आलं रे, इतक्या कमी वयात पोरग नेलस. आणि मग ती बाई म्हणती हे लातूरला शिकायलाय. आणि मग लक्षात येतंय चंडाळणी, तू जिवंताला हार घातलेला फोटो लावतेस. आपल्या संप्रदायात निश्चित सांगितलं प्रत्यक्ष चेतन प्रभू आहेत, आज अजित परमात्मा आहे. कशी मंजूळ समर्पित करायची, हातात मंजूळ घेतली आणि भगवंताला प्रणाम केला. काय महाराज, काय आळवलं असन देवाला. नारायणा, हे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीशा कृष्ण परमात्मा, बाबा तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या मालकांनी हा एवढा मोठा यज्ञ केलाय. जसा हा आदरणीय जगताप बाबांनी एवढा मोठा यज्ञ केला, अगदी 10-15 दिवसाच्या कालात एवढं मोठं नियोजन केलं आणि एवढा मोठा, फार मोठा, अगदी एखाद्या गावाची 2-4 हजार लोकसंख्या असली तरी त्यांनाही करणं इतकं सोपं नसतं. बरं नसतं महाराज सोपं, पण केलं ते महाराजांनी. तसं द्रौपदीनं सांगितलं, देवा तुमच्या कृपेनं, तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या मालकांनी ऐकलं आणि तुमच्या कृपेनं हा यज्ञ चालत आहे. आणि पहिल्याच दिवशी आम्हाला अडचण आली प्रभू, काय करायचं आता हे. तर भगवंत गंध लावत असताना विचार केला, द्रौपदी मला कशाला आठवण करीत असेल. सगळ्यांना गंध लावला, गंधाची वाटी ठेवून दिली आणि भगवान परमात्मा तसंच गंधाचं भरकं बोट घेऊन द्रौपदीच्या महालात प्रवेश केला. त्याला द्रौपदीच्या समोर एक सुवर्ण रत्न जडित द्वारकेच्या मालकाची प्रतिमा होती. तशी प्रतिमा विदुर काकानं कुंतीला एकदा लाक्षागृहात राहायला जात असताना दिलती. लाक्षागृहात जात असताना राहायला गेल्या का कुंती आई साहेब, त्या दिवशी सुद्धा विदुर काकानं तशीच प्रतिमा दिलती. कारण एक आगळं वेगळं त्या प्रतिमेचं नाव नाही. आपल्याकडे देवतेच्या मूर्ती, आता सुरेल मूर्त्या, नाथांच्या ज्या मूर्त्या केल्यात का, अगदी गोड वाटतात, चैतन्य वाटतं त्याच्यामध्ये, सुरेल. नाही तर कधी कधी करत असताना काय नाही, चिमटा एकीकड, दाढी एकीकड, कमलंडू एकीकड, त्या कुंडली एकीकड, असं काही शिस्तीत नसतं ना. ते मूर्ती करणारा तासात नसतो ना. एका गावात आम्ही मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा करायला गेलो तर तिथं पर्वत कोण्या हातावर असावा हे गावातल्याला माहितच नव्हतं. मारुतीरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची तर ते पर्वत कोण्या हातावर असावा हे गावातल्याला काही समज नव्हता. आणि मूर्ती करणारा पाणी पिणारा होता, म्हणजे विशिष्ट प्रकारचं तो पाणी प्यायचा, म्हणून त्याला तर काही डोकत नव्हतं. ज्याने पैसे देऊन आणली त्याला अक्कल नाही तर त्याचा काय संबंध आहे. त्याच्यामुळे त्या मूर्त्या प्रसादिक नसत्यात. ह्या गोडशा सुरेल एका चांगल्या जाणकार व्यक्तीकडनं करून घेतलेल्या ह्या मूर्त्या आहेत, त्याबद्दलही कोटी कोटी धन्यवाद. ऐका पुढे, भगवंताची ती सुरेल मूर्ती आहे आणि अंजळी भरून मंजुळा घेतल्या आणि हात जोडे. तेवढ्या अवकाशात पाठीमागनं देव आलाय. द्रौपदीची ती करुणा ऐकल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं अंतकरण डबडबलं आणि पाठीमाग उभं राहिलेल्या देवाच्या डोळ्यातलं पाणी द्रौपदीच्या पाठीवर पडतंय. पाठीवर पाणी पडतंय द्रौपदीच्या. पाहिलं मागं वळून,
जगाचा बाप रडत होता, विश्वाचा बाप रडत होता. दंडवत घातला, पायाला विळखा घातला, पायावर डोकं ठेवलं. डोक्यावरच्या पदराच्या कोपऱ्याने विटीवरच्या मालकाचे पाय पुसले. एक माहिती का देवा, आपल्याकडे अधिकारी व्यक्तीचं दर्शन घेत असताना या महाराष्ट्रातली स्त्री पदराचा कोपरा धरून पाया पडत होती. पदराचा कोपरा धरून. ही जिज्ञासा होती, हा भाव होता, काय असेल त्या पदरात परमेश्वर जाणे, पण नमस्कार करायच्या मावल्या. तर पदरानं पाय पुसले आणि विटेवरच्या मालकाने विचारलं, द्रौपदी काय ग, काय कसलं, काय अडचण काय तुला? काहीच नाही दादा, पलीकडच्या माझघरात माझ्या कपाळाचे मालक बसलेले आहेत. माझघर, राणीवसा ही जुनी नाव आहेत, कळायची नाही. जीनच्या पॅन्टीवाल्यांना, जुन्या लोकांना कळल माझघर कशाला म्हणायचं, राणीवसा कशाला म्हणायचं, शयनकक्ष कशाला म्हणायचं, पाकगृह कशाला म्हणायचं. आपल्याला किचन बेड हे इचकायची सवय लागली, त्याच्यामुळे आपण ते शब्द फुकून दिले आणि शेकत बसले माणसं. फक्त मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून मोबाईल हँग करून टाकले. त्या दिवशी त्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकू मोबाईल हँग केले, पण मराठी भाषेचं ओरिजिनल नावही पत्ता नाही अजून लय लोकांना. ही शोकांतिक आहे आपली, ही शोकांतिक आहे. आणि भगवंतानं सांगितलं अडचण काय ग, काय कशाची अडचण आहे? बघा ना, माझ्या कपाळाचे मालक तिथं, त्यांच्या शरीराला स्वेत, संपूर्ण अंगाला घाम येतोय आणि त्यांना काळजी आहे. तर भगवंताने विचारलं, ताई मी धर्मराजाला विचारायला जायला काही हरकत नाही, पण जर तुलाच माहित असेल तर मला धर्मांना विचारायला कशाला लावतीस? तू एक काम कर ना, अडचण काय नाही. काही नाही, काही नाही, काही नाही दादा, आजच्या यज्ञामधलं पात्र उचलायचं नियोजन राहिलं. आजच्या दिवसाचं एवढं नियोजन होणं गरजेचं आहे. विटेवरच्या मालकानं सांगितलं आजच्या दिवसाचं नाही, 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. म्हणजे एका वर्षाचे 365 अधिक 53 दिवस, किती दिवस झाले? इतक्या दिवसाचं पात्र उचलायचं काम मी ठरीन. आणि ती पात्र उठली, माणसं जेवायला बसली. पहिली माणसं विडेदान, त्यांना विडे देत होते, विडे. कारण आपल्याकडे पक्ष असेल तर मला वाटतं पक्षाच्या दिवशी इडा द्यायचे ना गुरुजी, इडा द्यायचे, विड्यावर नाणं द्यायचे. विडा तसा देत नव्हते, हा नाणं द्यायचे. आणि मग काही यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी जे लोक होते का, यांना विडी देण्यासाठी महाभारतातले 6 लोक ठेवले होते. 6. त्या विड्यावर दक्षिणा ठेवायचं काम कर्णाकडं होतं. चैतन्य कर्णाकडं काम होतं, कर्णाकडं. कारण दुर्योधने इतका हरामखोर होता. दुर्योधने त्याचा पाहुणा एक तुमच्या भागात नाही, इतका हरामखोर होता. त्याला वाटलं कर्ण जर दक्षिणा ठेवायला ठेवला तर 5व्या 6व्या दिवशीच पांडवाची दक्षिणा संपलन, यज्ञ बंद होईल. पण कर्णाच्या बोटामध्ये एक दळ होतं. देवा, त्या दळाची अशी कृपा असती, त्याने 1 रुपया दान दिल्याच्या नंतर 36 रुपये तयार होत होते. ह्या येडपट कौरवाला आकलीच नव्हते हे कर्णाच्या हातात ते आहे म्हणून. ते नंतर कळालं, पांडवांचं द्रव्य संपत नव्हतं, हे कर्णाच्या हातातला पुरुषार्थ होता. जगताप काका काय कर्ण असेल. दक्षिणा वाटायचं काम कर्णाकडे, तूप वाढायचं काम भीमदादाकडं. भीमाकडं गुंडीच होती तूप वाढायला, गुंडीच काय तूप असेल ते. विडे कोणी द्यायचे? संजयाने विडा द्यायचा. संजयानं विडा द्यायचा. मी नाही सांगायचो, मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं वाक्य. अशी काही ठराविक कामं प्रत्येकाला लावून दिलेली होती. आणि हे सगळे बाकीचे कोणी विडे घेण्यासाठी दक्षिणा घेऊन प्रसन्न होऊन माणसं रस्त्याला लागली. आणि पुन्हा एकदा गजर झाला. तर धर्मानं द्रौपदीला विचारलं, द्रौपदी, या पंक्तीतली लोक थोडी भोळसर आहेत का, थोडी वेडपट आहेत का, ते डबल गजर करायलेत? द्रौपदीनं सांगितलं, धनी मालक डबल नाही, पहिले जेवून उठले आणि दुसरे बसलेत, पाणी फिरवलंय आणि पुन्हा गजर करतात. तर धर्मराजा द्रौपदीला म्हणतात, वेडी आहेस का ग तू, वेडी आहेस तू? पहिले पात्रच उचलले नाही तर दुसरी बसतील कशी? तर द्रौपदीनं सांगितलं, तुम्ही गोपुरावर जा. गोपूर म्हणजे माडी. हो दादा, माडीवर धर्मराजा गेले आणि धर्मराजानं पाहिलं तर दुसऱ्या पंक्ती बसल्या. धर्मराजा खाली आले
आणि सर्वांग आता आश्चर्याचा घाम आहे, आता प्रसन्नतेचा घाम आहे. आता डोळ्यात जे पाणी येतं ते दुःखाचं पाणी नाही, ते आनंदाचे अश्रू आहेत. आणि प्रसन्नपणाने धर्मराजाने द्रौपदीला विचारलं, प्रिय, हे प्रिय, 43,832 लोकांची पात्र कोण उचलली ग, कोण उचलली? बोलत असताना वाणी खुंटीत झाली, हृदय दाटून आलं, कंठ दाटून आला. आणि धर्माने विचारलं, द्रौपदी सांग, का माझी चेष्टा करते? सांग द्रौपदी, कोण पात्र उचललेत? बोलायला शब्द फुटत नव्हता जगताप बाबा, शब्द फुटत नव्हता. आणि द्रौपदीनं त्या मूर्तीकडे बोट केलं, तो उचिष्टे काढी धर्माघरी, तो उचिष्टे काढी धर्माघरी, तो उचिष्टे काढी धर्माघरी, ब्रह्मांड